हॅलो मम्मीज, आज आपण अशी रेसिपी पाहणार आहोत ज्याने आपलं बाळ दिवसभर ॲक्टिव्ह राहील आणि बाळाच्या मेंदूचा विकास चांगला होईल. त्याचबरोबर बाळाचं पोट देखील भरून राहील, बाळाची चिडचिड कमी होईल. तर चला कोणता पाहूया. त्यावर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा, कारण की अशाच छान छान रेसिपी मी रोज अपलोड करत असते. आपल्याला लागणार आहे इथे पोहे लागणार आहेत. मी थोडे पोहे घेतले आहेत आणि अर्धा गाजर इथे कट करून घेतला आहे. गाजर आपल्याला छान कट करून घ्यायचं आहे, कारण आपल्याला त्याला बॉईल करून घ्यायचं आहे. गाजरामध्ये विटॅमिन ए असतं, त्याच्यामुळे बाळाला डोळ्यांसाठी चांगलं असतं आणि इम्युनिटी वाढते. त्याचबरोबर डायजेशनसाठी देखील चांगलं आहे. आणि इथे मी 3 खजूर टाकलेत, कारण की माझं बाळ मोठं असल्यामुळे मी 3 घेतले आहेत. तुम्ही 2 खजूर घ्या, बाळ तुमचे लहान असेल तर. आणि पोहे पचायला हलके आहेत, त्यामुळे एनर्जी लवकर येतात आणि बाळाच्या पोटावर ताण येत नाही. आणि खजूर याच्यासाठी की आपल्याला कुठल्याही बाळाला 1 वर्षापर्यंत साखर वापरायची नसते, त्याच्यामुळे नॅचरल गोडव्यासाठी इथे मी खजूर ॲड केले आहेत. इथे आपले गाजर बॉईल होत आहेत, छान असे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत आणि नंतर मॅश करून घ्यायचे आहेत. खजूरमध्ये आयर्न असतं, त्याच्यामुळे भरपूर हिमोग्लोबिन वाढायला बाळाला मदत मिळते आणि बाळाचं वेट गेन देखील होतं. ओव्हरऑल बघायला गेलं तर वजन वाढायला मदत करते, मेंदू आणि शरीर वाढीसाठी खूप छान आहे आणि इम्युनिटी स्ट्रॉंग होते. हा पदार्थ तुम्ही तुमच्या बाळासाठी नक्की ट्राय करा. आणि घी टाकल्यामुळे अजून बाळाला अजून न्यूट्रिशन मिळतात. आणि बाळाला सर्दी खोकला असेल तर खजूर थोडं कमी घ्या, 1 घेतलं तरी चालेल. खजूरमध्ये नॅचरल शुगर्स प्लस मिनरल्स असतात, त्यामुळे बेबीला इन्स्टंट एनर्जी मिळते आणि त्यामुळे बाळाचा ब्रेन ॲक्टिव्ह राहतो. ब्रेन ॲक्टिव्ह राहायला मदत होते आणि बाळ आपलं दिवसभर ॲक्टिव्ह राहतं. छान फ्राय करून घेतलं आहे त्यामध्ये आता. आणि आता आपण थोडं पाणी टाकून घेऊया, जेणेकरून ते छान शिजेल. लक्षात ठेवायचं, गाजर आपल्याला छान बॉईल करून घ्यायचं आहे. आणि 8 महिन्याच्या बाळापासून तर तुम्ही 2 वर्षापर्यंत बाळाला हे देऊ शकता. खजुरामुळे रक्त वाढतं. तसंच बेबी तुमचा जर वीक वगैरे असेल ना, तर तुम्ही तुमचं बेबीचं वजन कमी असेल, थकवा त्याला लवकर येत असेल, तर ही रेसिपी त्याला नक्की द्या. बघा, आपली इथे रेसिपी बनवून तयार झालेली आहे. अशाच नवीन नवीन रेसिपी भरपूर अपलोड केल्या आहेत, त्या देखील पहा. आणि मी अजून रेसिपी अपलोड करत असते, त्यासाठी आपल्या चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन क्लिक करा. जेव्हा मी नवीन रेसिपी अपलोड करेल त्यावर तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. थँक्स फॉर